हॅलो, 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 नमस्कार. खूप दिवसांनी मी आज व्हिडिओ करतीये आणि मी कुठे होते, मी काय केलं एवढ्या दिवसात का व्हिडिओ टाकत नाहीये, या सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे. पण आज आपण एक छोटासा व्हिडिओ शूट करतोय. त्यामध्ये आपण अनबॉक्सिंग करणार आहे. आजूबाजूचा आवाज पूर्णपणे इग्नोर करा. खालच्या फ्लॅटमध्ये काम चालू आहे. दुसरीकडे अजून कशाचा तरी आवाज येतो. त्यामुळे हा जो आवाज येतोय तो इग्नोर करा. मी काही ऑफलाईन स्टोअर नायकाचं जे आहे तिथनं शॉप केलंय प्लस ऑनलाईन सुद्धा शॉपिंग केलेलं आहे. तर ते आपण अनबॉक्सिंग करणार आहे. हा मोठासा बॉक्स आहे ज्याच्यामध्ये जवळ-जवळ 6,449 रुपयांचं सामान आहे, म्हणजेच 7,000चं सामान आहे. तर मी हे काय मागवलंय हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मोस्टली याच्यामध्ये ना लिपस्टिक्स आहेत, कारण तुम्हाला माहिती आहे की मी एक मेकअप आर्टिस्ट आहे आणि त्यामुळे ट्रेंडिंग लिप कॉम्बोज ठेवणं किंवा चांगल्या ब्रँडच्या लिपस्टिक कलेक्शनमध्ये ठेवणं मला गरजेचं असतं आणि त्यामुळे मी ते ऑर्डर केलंय आणि मी पुन्हा माझे केस कट केलेत. तर मला नक्की सांगा की तुम्हाला असे छोटे केस कसे वाटतायत? खूप खूप साऱ्या लिपस्टिक्सच आहेत. या सगळ्याचे स्वॉचेस आपण बघणार आहे. अजून बरंच काय-काय. मी हे फक्त यातनं पहिले काढून ठेवते. म्हणजे मग आपण वन बाय वन बोलूया. सर्वात आधी बोलूयात आपण ह्या रोज वॉटरबद्दल. हे जे विश केअरचं रोज वॉटर आहे. मी माझ्या जुन्या व्हिडिओजमध्ये पण, जुन्या माझ्या सबस्क्रायबर्सना पण माहिती आहे की मी याबद्दल खूप वेळा बोललेली आहे. खूप सुंदर हे रोज वॉटर आहे आणि खूप स्किनला काम फील करून देतं. मस्त आहे. जर तुम्ही एखादं छान रोज वॉटर शोधत असाल, तर तुम्ही नक्कीच हे ट्राय करू शकता. त्यानंतर एक आहे यामध्ये पीएससीचा कन्सिलर ब्रश आहे. मोस्टली यामध्ये ना तुम्हाला तेच प्रॉडक्ट भेटतील की जे एका मेकअप आर्टिस्टच्या आयुष्यात खूप जास्त महत्त्वाचे असतात. मी अजिबात एस्थेटिकली अनपॅक नाही करत, कारण मला तेवढे पेशन्स पण नसतात आणि माहित नाही का, नाही होत एवढं हलकंसं माझ्याकडनं. ओके. नाईस. पीएससीचा ब्रश आहे. असा अँगल आहे त्याला. हे असे ब्रश आहेत ना, कन्सिलर जेव्हा तुम्हाला ब्लेंड करायचं असतं ना, त्यासाठी खूप उत्तम असतात. हा एक आणि अजून ना ऑफलाईन स्टोअरमधनं मी अजून घेतलेले आहेत. ते हे 2 ब्रश आहेत. याच्या सुद्धा मध्ये एक अँग्युलर ब्रश आहे. ब्रश आहे आणि एक आहे तो पावडर ब्रश आहे. असा. आजकाल आहे ना मी मोस्टली जो मेकअप करतेय ना, तो मेकअप ब्लेंडरनं ब्लेंड न करता ब्रशनं ब्लेंड करतेय. म्हणजे जेवढे पण क्लायंट्स मी करतेय, त्यातून एक गोष्ट माझ्या अशी लक्षात आली आहे की ब्लेंडरपेक्षा जेव्हा ब्रशनं ब्लेंड करतो तेव्हा थोडं कव्हरेज ना जरा जास्ती मिळतं. हा पावडर ब्रश आहे. आता हा वापरल्यानंतर मला याची क्वालिटी कळेल की नक्की कशी आहे. याचा रिव्ह्यू पण मी देईल लवकरच. त्यानंतर हे लॉरियलचं काजळ आहे. आत्तामध्ये मी आत्तामध्ये म्हणजे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एअर ब्रशचा अपग्रेड करण्यासाठी क्लास केला होता. तर त्यांनी हे काजळ यूज केलं होतं आणि काजळची क्वालिटी तेव्हा मला छान वाटली. त्याआधी मी कधी हे लॉरियलचं काजळ यूज नाही केलेलं. ओके. बट अगेन त्यांनी जे यूज केलं होतं ना, ते मे बी पेन्सिल होतं आणि हे ट्विस्टिंगवालं आलंय. तर आय एम नॉट शुअर. त्यानंतर हा एक असाच रँडम ब्रश आहे, जो सिलिकॉनचा आहे. हा मी कशासाठी घेतला ते सांगते. बऱ्याचदा कसं होतं ना, जेव्हा मॉइश्चरायझर वगैरे यूज करायचं असतं क्लायंटला लावायला, तेव्हा त्याच्यामध्ये स्पॅच्युला किंवा मग असं पटकन काय घालायचं आणि कसं अप्लाय करायचं हा प्रश्न पडतो. तर तेव्हा नाही असे सिलिकॉन ब्रश खूप उपयोगी पडतात. असं आहे. म्हणजे याने तुम्ही मॉइश्चरायझर पण व्यवस्थित अप्लाय करू शकता, त्याला काढू पण शकता आणि त्यासाठी मी हा सिलिकॉन ब्रश घेतलाय. त्यानंतर ही स्टेजची लिपस्टिक आहे.
याआधी पण माझ्याकडे स्टेजची लिपस्टिक होती, बट हा दुसरा शेड मी मागवलाय कारण आहे ना याच्यामध्ये एक प्लस पॉइंट आहे की या लिपस्टिक्सना ना लिप ग्लॉस पण इन्क्लुडेड येतं आणि हे जे लिप ग्लॉस आहे ते खूप छान आहे. ही जी लिपस्टिक आहे ही न्यूड पिंक मागवली आहे मी. ऑफकोर्स ही माझ्यासाठी तर नाहीये, मी माझ्या ब्राईडसाठी मागवली आहे. अशी ही न्यूड पिंक आहे. ही जर मी माझ्या ओठांवरती डिरेक्टली लावली तर ती वॉश ऑफ होईल. त्यामुळे आजचं शॉपिंग असं कन्सिडर करून करा की मी माझ्यासाठी नाही केलेलं. हां, ज्या ज्या शेड्स मला सूट होतील किंवा मला छान दिसतील असं वाटेल त्या मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. ही आहे मार्सची मॅट म्हणून आणि जो शेड आहे तो आहे 07 आणि याचा जो शेड आहे तो असा मस्त ब्राऊन शेड आहे आणि मूस टाईप आहे हा. त्यानंतर अजून खूप मार्सचे मी मागवलेत. हा आहे 05 नंबर. न्यूड मध्ये आहे. त्यानंतर 01 नंबर. हा थोडासा डार्क टोन आहे आणि जर तुम्ही डीप स्किन टोनचे असाल, माझ्या स्किन टोनचे असाल तर हा वाला शेड मस्त दिसेल. ऍक्च्युली हे सगळे शेड यूज करता येतील फक्त टिप्स आणि ट्रिक्स सोबत. म्हणजे जर एखादा असं वाटत असेल तुम्हाला की वॉश आउट होईल तुमच्या चेहऱ्यावरती किंवा तुम्ही मागवला माझा रील बघून किंवा व्हिडिओ बघून आणि वॉश ऑफ झाला तर मग तुम्ही चेंज करू शकता. हा आणि हा या शेड मध्ये एक सिमिलर का मागवलाय मी? ओह, 3 आलेत एकाच शेडचे. याला मला असं वाटतंय अनपॅक्टच ठेवते मी. मला कोणाला तरी देता येईल. ही आहे स्टेज ब्युटीची आणि या सगळ्या लिपस्टिक जर तुम्हाला ट्राय ऑन हॉल पाहिजे असेल ना की लावून बघायचं असेल की कसं दिसतंय तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण तो व्हिडिओ बनवूयात. मी फ्रँकली सांगू का की खूपदा असं तुम्हाला म्हणते की आपण व्हिडिओ बनवूया, तुम्ही मला सांगा आणि ते माझ्याकडनं डिलिव्हर नाही होत. ऍक्च्युली त्याच्यासाठी ना भरपूर कारण आहेत पण लवकरच मी ते तुमच्यासोबत रिव्हील करेल. लवकरच आपण त्यावरती बोलूयात. हे पण अगेन आहे मार्सचं वेल्वेट लिप टिंट. भाई मार्सचेच मी किती लिपस्टिक्स मागवले तसे. हो, हे लिप टिंट आहे, वॉटरी आहे. हा झालेला आहे लिपस्टिकचा स्टॉक. याच्यामध्ये मला असं वाटतंय मी 2 लिपस्टिक रिटर्न म्हणजे डबल मागवलं. आता नेक्स्ट आहे बापरे यात पण अजून लिपस्टिक आहेत. हा हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे आहे प्रॉशचं ज्युसी जेली म्हणून. मी ऑलरेडी एक मागवलं होतं पण त्याची अवस्था खूपच खराब झाली. तुटलं ते माझ्याकडनं म्हणून हे मी रिटर्न मागवलंय. मला हे खूप आवडतं. हे फक्त तुम्हाला असं लावायचं आहे आणि याला स्प्रेड करायचं आणि यू गुड टू गो. म्हणून हे माझं तुटून सुद्धा मी रिपर्चेस केलेलं आहे. त्यानंतर ही दुसरी आहे स्टेजची
याचा जो नंबर आहे तो आहे 05. आय एम शाय. हो, हा न्यूड ब्राऊन आहे. जसा तो आधीचा न्यूड पिंक होता ना, तसा हा न्यूड ब्राऊन आहे. त्यानंतर हे आहे लॅक्मेचं मॅटिफाईंग लायनर. जेव्हा मी लायनर यूज करते ब्राईडना किंवा मग स्वतःला पण, स्केच लायनरने आपण जरी लाईन केलं ना, त्यावरती मी फिनिशिंगसाठी लिक्विड लायनर प्रेफर करते. त्याने एक मॅट लुक येतो. बऱ्याचदा काय होतं ना, ते जे स्केच लायनर असतात ना, त्याचा जो असा शायनी वाला लुक असतो ना, तो मला तितकासा नाही आवडत. आय एम सो सॉरी, मी पॅकिंगमध्ये खूपच बेकार आहे. आणि याचा वॉन्ड आहे ना, खूप सुंदर असा मोठा आहे, लांब आहे. त्यामुळे विंग ड्रॉ करताना खूप सुंदर ड्रॉ करतात. दिसतंय का? होय, थांबा. कसं दाखवू? असं. आणि हे थोड्या वेळानं मॅट होतं. त्यामुळे ते दिसायला खूप सुंदर दिसतं. आता सगळ्यात शेवटची आहे नाही, अजून 2 गोष्टी आहेत. ही आहे किको मिलानाची लिपस्टिक. ती पहिल्यांदाच मी ऑर्डर केली. याआधी मी किकोच्या लिपस्टिक्स नाही ट्राय केल्यात. आणि हिचा सुद्धा हा असा सुंदरसा शेड आहे. आता लास्ट आपण काढूयात याच्यात काय आहे. कधी कधी मी स्वतःच विसरून जाते की मी काय ऑर्डर केलं होतं. हे एक मागवलं मी. हा ब्रश आहे. आणि हा जो ब्रश आहे ना, ओके, बॉडी शिमरसाठी हा ब्रश आहे. बऱ्याचदा कसं होतं, जेव्हा संगीत नाईट असते किंवा मग रात्रीचं एखादं फंक्शन असतं आणि ब्राईडचं नेक किंवा हात मला थोडेसे शिमरी दाखवायचे असतात, तेव्हा मी पहिले काय करायची, हाताने किंवा पावडर ब्रशनं लावायची. मग मी एकदा ऑनलाईन हा ब्रश बघितला आणि मला तो आवडला. आता याचा रिझल्ट कसा आहे हे मात्र चेक करायला लागेल. ते जस्ट लावायचं आणि ह्याने असं ब्लेंड करायचं. अशासाठी हा ब्रश. त्यासाठी असं सुंदरसं टब्बी पण दिली आहे, की जेणेकरून हे सिक्युअर राहील. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पोर्टेबल फॅन मी घेतलाय. आधी माझ्याकडे होता, पण तो ना खराब झाला. त्यामुळे हा थोडासा मोठा फॅन घेतला. ॲक्चुअली जेव्हा मी असं इथे काम पण करेल ना किंवा मी शूट पण करेल, तेव्हा सुद्धा माझ्यासाठी हा खूप फायद्याचा ठरेल. कारण उन्हाळा भयंकर वाढलाय आणि भयानक गरमी होते. तर अजून एक गोष्ट राहिलेली आहे. एकच मिनिट. पहिले थोडी हवा घेऊ. बंद हो भाई. अरे, एक होल्डर आहे, की याच्यामध्ये तुम्ही काही पण ठेवू शकता. याला असं पर्टिक्युलर असं लॉक नाहीये. म्हणजे जेव्हा तुमच्याकडे असे ब्रश असतात किंवा लिप लायनर्स आहेत किंवा काजळ पेन्सिल्स आहेत, त्यांना तुम्हाला स्टोअर करायचंय, तर काही ब्रशची हाईट कमी असते, काही ब्रशची हाईट जास्त असते. मग तेव्हा एकाच हाईटच्या साच्यामध्ये तुम्ही त्यांना ठेवू शकत नाही. ह्याच्यामध्ये प्लस पॉइंट काय माहितीये? तुम्ही याला जेवढं हवं तेवढं याची हाईट कमी जास्त करू शकता. म्हणजे आता मला हे एवढे ब्रश एवढं इनफ आहे, बरोबर? तर मी इथे याला असं लॉक केलं, की इथे ते बंद होतं. आणि जर मला हाईट जास्त हवी असेल, तर याला फक्त मला ट्विस्ट करायचंय, इथपर्यंत घ्यायचंय आणि पुन्हा जर मी याला ह्या फक्त साच्यामध्ये टाकलं, की हे लॉक झालं. असं. बस. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. अजून काय आहे का? आहे. 1 मिनिट. अजून 2-3 गोष्टी आहेत. हे मी
टोनी मोलीचं टोनर एक घेतलेलं आहे. खूप दिवसांपासून माझ्या विशलिस्टमध्ये हे होतं आणि त्या दिवशी नायकाच्या ऑफलाईन स्टोअरमध्ये मला ते फक्त ₹500 मिळालं. त्यामुळे मी पटकन घेऊन टाकलं. एक लिप लायनर घेतलंय एल्फचं. कारण आहे ना मला जे परफेक्ट ब्राऊन असं लिप लायनर पाहिजे ना ते मला भेटत नव्हतं. आय होप हे तसं वर्क करेल. म्हणजे जेव्हा मी स्वॉच टेस्ट केलं तेव्हा ते मला आवडलं. त्यानंतर ही घेतलेली आहे मी काजळ पेन्सिल. नॉर्मल काजळ पण आहे आणि ही पेन्सिल पण मी घेतलेली आहे. कारण के ब्युटीच्या काजळ पेन्सिलचा रिव्ह्यू मी खूपदा ऐकला होता म्हणून मी हे मागवलंय. आणि जी आधी लॉरियलची घेतली होती तर ती मी वापरताना पाहिली होती कोणाला तरी. त्या इन्फ्लुअन्स खाली घेतलेली आहे. त्यामुळे असं सगळं आहे. ठीक आहे? तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक यू सो मच. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आय लव्ह यू. टेक केअर. बाय. आणि हां, अजून एक गोष्ट. आता मी जे शूट करते ना ते माझ्या नवीन DJI Osmo Pocket 3 वरनं करतेय. तर याची क्वालिटी कशी आहे किंवा व्हॉइसची क्वालिटी तुम्हाला कशी वाटते हे मला नक्की सांगा. कारण इथून पुढचे जे काही आपले व्हिडिओज होणार आहेत ते मोस्टली याच कॅमेऱ्याने शूट होतील. सो मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. बाय.